सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज आपण ऐकूया पहिल्या इनिंग मध्ये। धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच रोशनजी संते सर, आपलं मनापासून आभार। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करूयात आणि कांबाकर चषक 2026 या मानाच्या स्पर्धेला आपण सुरुवात करूयात। रजनी क्रमांक 1 पहिल्या रात्रीच्या खेळाला सुरुवात होत आहे। आजचा पहिला सामना नानकसवाडी आणि सारमाळ वाशिंद या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहाल बिग फाईट मॅच। टॉस झालाय आणि सामन्याला होती सुरुवात। येस सर, नक्कीच गोरक्षक आदरणीय मयूरजी शिरोशे साहेबांना विनंती असेल, दादा आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कांबाकर चषकामध्ये। ऑटोकॉम बॉक्स सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या पहिल्या सत्रामध्ये। नानकसवाडी संघाचे पुरस्कर्ते मान्यवर दिलीपजी गावंडा साहेबांचा मी मनापासून या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत करतो आहोत। आपणास विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत। पठारपाडाचे मान्यवर दिलीपजी गावंडे साहेबांनी प्रस्तुत केलेला संघ आहे। दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देऊयात। मॅचला सुरुवात, पंचांचा हिरवा कंदील येतोय आणि सलामीचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती रणजित बांगारे, वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित सारमाळ संघासाठी पहिलं षटक या ठिकाणी सुरू करतोय। पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरनं मारायचं होतं, फिल्डर होता तिथपर्यंत झेल टिपण्याचा प्रयत्न असफल ठरलाय। चेंडू जोपर्यंत जाऊन पकडेल फेकेल, 2 धावा कंप्लीट केल्या आणि अतिशय वेगानं तिसऱ्या धावेसाठी सुद्धा रवाना झाले। 3 धावा येत आहेत आणि 3 धावांच्या मदतीनं या ठिकाणी धावफलकाला सुरुवात। पहिला चेंडू कट करायचं होतं, पॉइंटच्या बरोबर हातामध्ये झेल होता, झेल सुटलाय आणि 3 धावांची मदत या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम नानकसवाडी या संघाला। सलामीची जोडी मैदानात सज्ज होतीये। बॅट्समन छगन आणि नितेश दोघांच्या इथं मदतीनं सुरुवात करतायत। सलामीची जोडी मैदानावरती सुरुवात करत असताना पहिल्याच बॉलवरती बॅट्समन छगनच्या बॅटमधनं 3 धावा येत आहेत आणि धावफलकाचा श्री गणेशा झालाय। बॉलर तयार, रणजित राईट आर्म राऊंड द विकेटनं यावेळेस दिशा पाहिली जाईल। सुदीप आंबवणे सर या ठिकाणी आपल्याकडे वळतायत, सांगतायत व्हाईट बॉल। अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत मिळतीये, धावफलक पुढे सरकेल ते टोटल 4 या धावसंख्येवरती। 4 ऑन बोर्ड, षटक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ आहे। पहिल्या षटकाची जबाबदारी नेहमीप्रमाणे रणजितच्या खांद्यावरती। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू झालंय। निश्चितच 5 षटकांची मॅच पहा मित्रांनो, पहिल्या 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटं असतील। वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, इथे बॅटची कडा लागलीये, मागच्या बाजूला चेंडू जातोय आणि निश्चितच 1 धाव मिळेल। डिक्लेअर झोन सिंगल मिळतीये, धावफलकावरती एका धावेची वाढ, स्कोरबोर्ड 5 या आकड्यावरती। कांबाकर चषक 2026 स्पर्धेची पहिली रात्र या ठिकाणी पार पडत असताना आजच्या रात्रीमध्ये आपण पाहाल तर एकाहून एक चांगल्या दर्जाचे दर्जेदार संघ कांबाकरांनी मैदानावरती उतरवलेत। आज पहिला सामना नानकसवाडी आणि सारमाळ या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय दर्जेदार सुसज्ज मैदान कांबा गावचं हे ऐतिहासिक क्रीडांगण आणि क्रीडांगणावरती चाललेली मानाची स्पर्धा। राईट आर्म राऊंड द विकेटनं यावेळेस टाकलेला हा चेंडू फिरून मारलाय। स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होत असताना दूरवरनं फिल्डर जात आहेत, चेंडू अडवून फेक करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील, स्कोरबोर्डला जोडल्या जातील आणि 2 धावांची मदत या ठिकाणी धावफलकाला। स्कोरबोर्ड 7 वरती जाऊन पोहोचलं। 7 विदाउट लॉस, चांगली सुरुवात करतायत। सुस्वागतम 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 आदरणीय सुनील दादा खरकर साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे। साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं कांबाकर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कृष्णा मस्कर आपण देखील या व्यासपीठावरती दादा वेलकम, स्वागत आहे आपलं देखील। वरपगावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय कृष्णा मस्कर यांचे इथे आगमन होते, वेलकम स्वागत आहे। आणि महारळगावचे उद्योजक आणि गावदेव महारळ या टीमचे पुरस्कर्ते
आदरणीय स्वप्नील दादा म्हात्रे यांचे इथे आगमन होते. वेलकम दादा, स्वागत आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं कांबाकर चषकामध्ये स्वागत. पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बॅट्समन रणजित बांगारे, गोलंदाज रणजित. यावेळेस पहा मिड ऑफला पार करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला ट्रॅव्हल झालाय. चेंडू त्या ठिकाणी अडवतायत, फेकतायत. दुसऱ्या धावेसाठी आले आणि यशस्वीरित्या या 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकतय. निश्चितच अभ्यासपूर्ण बॅटिंग आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतीये. 10 धावा बिनबाद जोडल्यात. अजूनही आपण पाहिलं तर चौकार षटकार जरूर पाहायला मिळाले नाहीत, मात्र धावा 10 जमल्यात. चांगले खेळतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा. पहा मित्रांनो, आजच्या रात्रीमध्ये दुसरा सामना खेळवला जाईल. गावदेवी म्हारळ आणि त्यांना फाईट करेल टीम महापोली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस केला जाईल. महापोली विपक्ष गावदेवी म्हारळ, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. सारमाळ संघासाठी पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं गोलंदाज रणजित बांगारेनं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि निश्चितच छगन आणि त्याच्या साथीनं नितेश ही सलामीची जोडी अजूनही अबाधित बॅटिंग करतायत. स्कोरबोर्ड वरती बिनबाद 10. चला थोडीशी घाई करा. पहिल्या 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा अवधी असेल. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकासाठी एक अतिरिक्त प्लेयर आपल्याला 30 यार्ड मध्ये तैनात करावा लागेल. पंचांच्या माध्यमातून त्याचबरोबर ऑफिशियल टीमच्या माध्यमातून टाइम काउंटडाऊन सुरू आहे. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती आल्या 10. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाज दर्शन शिंगे ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी. लेफ्ट आर्म यावेळेस समोरच्या दिशेला टोलावलंय. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडूला अडवत असताना थोडस तारांबळ, त्या ठिकाणी फंबल झालं. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी मानस आहे, मात्र धाडस झालं नाही आणि एकच धावेवरती या ठिकाणी संतुष्ट राहावं लागेल. 1 धावेची मदत येते. स्कोर कार्ड पुढे सरकेल 11 वरती. 11 विदाउट लॉस. सलामीची जोडी. अभ्यासपूर्ण फलंदाजी दोघांच्या माध्यमातून सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना बिनबाद 11 धावा स्कोरबोर्ड वरती. बॅट्समन तयार. इथे सुद्धा कट करायचंय. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नव्हता, फुटवर्क नव्हतं. जागेवरनं चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, बॅट फिरवली. चेंडूची गती अतिशय वेगवान. सरळ विकेट किपरनं गॅदर केलेला हा चेंडू. अजून एक डॉट येतोय. या षटकाची सुरुवात जर आपण पाहताय, 2 चेंडू दर्शननं हाताळले. दर्शनीय गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर या बॉलवरती डॉट. बॅट्समन तयार. छगन स्टेप आउट. समोर जोरानं मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरती फिल्डिंग सुंदर झाली. थ्रो मात्र थोडासा अगदी आपण पाहताय तर हळवारित्या लेझी अप्रोच. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं आणि या 2 धावा स्कोरबोर्ड वरती येत आहेत. धावफलक 13 वरती. 13 विदाउट लॉस. बिनबाद 13 धावा धावफलकावर जोडल्यात. सलामीच्या जोडीचं कौतुक आपण करतोय, कारण अद्यापर्यंत आपण पाहिलं तर मोठे फटके मारण्याची संधी गोलंदाज देत नाहीयेत. मात्र प्रत्येक बॉल वरती सिंगल डबल कशा येतील, निश्चितच त्याच्यावरती भर घालत असताना बॅट्समन तयार. छगन स्टेप आउट. पुन्हा एकदा बॅटची कडा. शॉर्ट थर्डमॅन वरती फिल्डर आहे. चेंडूला पकडून फेक करतोय. धाव मिळतीये सिंगल. अजून एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल 1 धावेच्या मदतीनं ते 14 वरती. बिनबाद 14. दर्शन शिंगे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक या ठिकाणी हाताळत असताना स्पर्धा आपण पाहताय कांबाकर चषक 2026. गावदेवी क्रिकेट संघ कांबा आणि ग्रामस्थ मंडळ कांबा यांचं हे दर्जेदार आणि दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. फिरून मारण्याचा प्रयत्न. सरळ विकेट किपरनं कलेक्ट केलं. अजून एक डॉट. उत्कृष्ट गोलंदाजी. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट. दर्शन शिंगे. षटकातला शेवटचा बॉल.
यावेळेस पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलर लेंथ, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. गतीवरती चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 ची सांगता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनल्यात 7.00 ची सरासरी, बिनबाद 14 धावा. भाविक, हर्ष, ज्ञानेश्वर, ऑफिशियल कॅमेरामन, संपूर्ण टीमचा आपण मनापासून कौतुक करूयात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 14 धावा. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्क वरती अक्षय बांगारे, सारमाळ एक्सप्रेस म्हणून सुप्रसिद्ध असणारा खेळाडू. निश्चितच शहापूर ग्रामीणचं क्रिकेट नेहमीच गाजवलं. आज कल्याण ग्रामीणच्या धर्तीवरती येऊन आपल्या नावाचा दबदबा सोडण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस पुढे सरसावलाय, स्टेप आउट. फटका सुंदर खेळला. लॉंग ऑफ वरनं फिल्डर जातोय, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करेल, पकडून फेक करतोय, तोपर्यंत धावा येत आहेत 2. सुंदर फटका आणि निश्चितच वेगवान गोलंदाजीला चांगलं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी उत्कृष्ट बॅटिंग करतायत छगन आणि नितेश. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर एकमेकांना चांगलं कॉम्प्लिमेंट करत असताना, एकमेकांना चांगली साथ देत असताना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, एकमेकांच्या साथीनं किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतायत. मोठे फटके अजून आले नाहीयेत, मात्र सिंगल डबल कंटिन्यू येत आहेत. अजून एक धाव मिळतीये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धावेची मदत येते आणि 1 धावेच्या मदतीनं धावफलक थोडं हालतंय, जाऊन पोहोचलं 17 वरती. 17 ऑन द बोर्ड. तिसरं षटक सुरू झालंय. अक्षय बांगारे, युवा ते सरार वेगवान गोलंदाज, सारमाळ एक्सप्रेस. तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागलीये, चेंडू चाललाय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, सिंगल. अजून 1 धाव मिळतीये. धावफलकावरती जोडली जाईल. फटका चांगला होता. 1 बाउन्सचा इशारा गोलंदाजाला यावेळेस दिला जातोय. निश्चितच पंचांचं विशेष कौतुक करावं लागेल. या स्पर्धेसाठी आपण पाहताय ऑफिशियल अंपायर मान्यवर सुदीप आंबवणे सर कल्याणवरनं, विक्रम शेलार सर डोंबिवलीवरनं, साजिद खान सर अंबरनाथ वरून. या 3ही पंचांचं या ठिकाणी मनापासून आपण कौतुक करूयात, ज्यांच्या साक्षीनं या स्पर्धेला आपण सुरुवात केली आहे. बॉलर तयार अक्षय. यावेळेस चेक केलं जाईल. पंचांनी दंडित केलं. या अगोदरच आपण पाहिलं तर 1 बाउन्सचा इशारा दिला होता. अतिरिक्त उंचीचा हा बाउन्सर आणि नो बॉल घोषित केलं. अवांतरची धाव येईल. धावफलकावरती जोडली जाईल. अंपायर डिसिजन फ्रीडचा आणि निश्चितच इशारा केलाय फ्रीड. 19 धावा. मोठा फटका मारण्याची संधी. बॅटची कडा लागलीये. इथे आपण पाहताय कदाचित धावबाजसाठी अपेल आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फ्रीडच्या बॉलवरती फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. रनआउटच्या स्वरूपात लागलेला पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या नानकसवाडीला. या ठिकाणी अर्जित केली आहे. नो बॉल वरती फ्रीट वरती रनआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आत बॅटिंग करण्यासाठी. बॅटची कडा लागलीये, मागे जातोय. पुन्हा एकदा सिंगल धावेचं योगदान येईल.
स्कोर कार्ड एक धावेच्या मदतीनं पुढे जाईल ते 20 वरती. जगदीश आलाय पहिल्याच बॉल वरती स्वतःचं खातं त्यानं खोललंय. नेक्स्ट मॅच गावदेवी म्हारळ आणि त्यांना फाईट करेल टीम महापोली. दोन्ही संघांचं विशेष कौतुक करूयात, अगदी वेळेमध्ये उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. ही इनिंग संपल्यानंतर नाणेफेकीचा कौल केला जाईल. गावदेवी म्हारळ आणि महापोली यावेळेस आपण पाहू शकताय अगदी चोरटी धाव कंप्लीट केली, सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं. वेगानं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा येत आहेत. स्कोरबोर्ड पुढे सरकेल 2 धावांच्या मदतीने. टोटल 22 वरती 22. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर जोडल्यात 1 बाद 22 धावा. तीन षटकांच्या नंतर या ठिकाणी स्ट्रॅटेजिक टाइम आउट. छोटासा वेळ तुम्हाला पाणी पिण्यासाठी आणि स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी निश्चितच दोन्ही टीमला ड्रिंक्स ब्रेक आपण या ठिकाणी देत आहोत. काही क्षणाचा प्रेक्षकांच्या आणि मान्यवरांच्या मनोरंजनासाठी डीजेजी सुमधुर धून. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल बनल्यात 22 धावा. बॅटिंग करत असताना संघर्ष या ठिकाणी करतायत. 1 बाद 22 बनल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकांमध्ये चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न नानकसवाडी हा संघ करेल. तिसरं षटक सुरू होत आहे. गोलंदाज दर्शन शिंगे वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि सांघिक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक या ठिकाणी सुरू करेल. फार मोठी जबाबदारी दोन्ही फलंदाजाच्या खांद्यावरती. छगन सेट आहे, साथ देण्यासाठी जगदीश आलाय. स्ट्रायकिंग एंड वरती एका धावेवरती बॅटिंग करतोय. फार मोठी जबाबदारी दोघांवरती. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट बॅटची कडा लागलीये. पुन्हा एकदा आपण पाहताय चेंडू डिक्लेअर झोन कडे जातोय. एक सिंगल मिळेल, धावफलकावरती ऍड केली जाईल. 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातं ते 23 वरती. 23 ऑन अ बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. 5 ओव्हरची मॅच. पहिल्या फेरीचे सर्व सामने 5 षटकांचे. अतिशय दर्जेदार आणि दमदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. एकाहून एक चांगल्या दर्जाचे संघ आजच्या रात्रीमध्ये मैदानावरती उतरवले. आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा आणि ग्रामस्थ मंडळ कांबा यांचं हे आयोजन. सर्वांचं मनापासून कौतुक आपण करूयात. दर्जेदार मैदान सजवलंय. चारी बाजूला तुम्ही पाहताय तर लख प्रकाश अगदी दिवसासारखा. इथे पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आणि फलंदाज क्रमांक 2 हिट विकेट झालाय आणि फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जात असताना झटका दुसरा नानकसवाडी या टीमला. दुसरा झटका 23 या आकड्यावरती फलंदाज छगन मैदानाच्या बाहेर, ज्यानं निश्चितच संघर्ष चांगला केला. बॅटिंग करत असताना चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न त्यानं केला. त्यानंतर आपण पाहिलं तर इथे माघारी परतावं लागलं. दर्शन शिंगेनं कौतुक केलं. दर्शन शिंगेचं कौतुक केलं जाईल. लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. मीडियम फास्ट
टप्प्यावरती चांगलं नियंत्रण, गतीवरती चांगलं नियंत्रण, त्याचबरोबर आपण पाहिलं तर निश्चितच फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून अद्यापपर्यंत दूर ठेवलंय. ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी आम्हाला साथ देत असताना नवापाड्याचे सुपरस्टार मनोजजी जोशी, अर्थातच सर्वांचे लाडके पिंट्या जोशी आमच्या सोबत ऑफिशियल स्कोरर. पिंट्या जोशी म्हटलं म्हणजे क्वालिटी, फटका सुंदर खेळलेत, क्वालिटी फटका पाहायला मिळतोय. वन बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, धावा मिळतील 4 आणि आलाय हा संघर्षाचा पहिला चौकार. सहा 8:08 या ठिकाणी आपण सुरुवात केली. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकामध्ये पहिला चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करण्यासाठी सचिन आला आणि त्याच्या बॅटमधून मिळालेला चौकार. सिंगल मिळतीये, लेग बाईचा इशारा येतोय. अवांतरची 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे जातंय. टोटल 28 धावा बनल्यात. 4थं षटक मार्गस्थ आहे. हळूहळू आपण पाहताय धावगती वाढतीये. बॅटिंग करणाऱ्या टीम नानकसवाडी या संघाची. सारमाळ विपक्ष नानकसवाडी असा सामना मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. संघर्ष दोन्ही संघ करतायत. एका बाजूने चांगल्या दर्जाची गोलंदाजी होतीये सारमाळ संघाच्या वतीनं, तर दुसऱ्या बाजूने नानकसवाडी संघ चांगली बॅटिंग करतायत. स्टेप आउट अगदी आपण पाहताय 4-5 पावलं ऑलरेडी टाकली, प्रेडिक्ट झाले आणि निश्चितच गोलंदाज दर्शन अजून टप्पा आखूड घेतलाय आणि हा चेंडू डॉट. षटक संपलंय 4थं. पहिला सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर 4, एक लेग बाईज आणि डॉट. 6 झाले सर. षटक संपले 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात 28. चार षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. नानकसवाडी आणि सारमाळ या दोन संघांच्या दरम्यान चाललेला पहिला सामना. पुढील सामन्यासाठी तयार राहायचंय. टीम गावदेवी म्हारळ आणि महापोली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. 4 षटकं संपली आहेत. 5वं शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक इथून पाहायला मिळेल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पवन शिंगे, ज्याच्या खांद्यावरती या शेवटच्या स्लॉकच्या षटकाची जबाबदारी असेल. शेवटचे 6 बॉल इथून धावा कशा बनवल्या जातील. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 बनल्यात. इथून उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल कशा पद्धतीने केली जाईल. धावफलकावरती 28 जोडल्यात. शेवटचे 6 बॉल येत आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पवन शिंगे. जबाबदारी त्याला सुद्धा फार मोठी असेल. बॅटिंग करत असताना नानकसवाडी संघासाठी जास्तीत जास्त धावा बनवण्याची जबाबदारी यावेळेस दिशाहीन. पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 1 धावेची मदत. धावफलक पुढे जातं. 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. बॅट फिरवली आहे पुन्हा एकदा दिशाहीन. चुकीच्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीचे चेंडू येत आहेत. धावा ज्या वेळेला अवांतरच्या मिळतात त्यावेळेला बॅट्समनला कॉन्फिडन्स मिळत असतो आणि निश्चितच अवांतरच्या 2 धावा या षटकामध्ये अगदी सुरुवातीलाच येत आहेत. स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. नानकसवाडी संघ सुद्धा संघर्षासाठी ओळखला जातो. सारमाळ आणि नानकसवाडी या 2 संघांच्या दरम्यान चाललेला बिग फाईट मुकाबला. शेवटचे 6 बॉल. इथे पुन्हा एकदा बॅटची कडा. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट केली जाईल. धावफलकावरती 1 धाव येते. स्कोर कार्ड 31 या धावसंख्येवरती. 31 कांबाकर चषक 2026 आजच्या रात्रीला समालोचन कक्षामधून आम्हाला साथ देतील व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट विश्वाचे एक नामवंत समालोचक रोशन संते सर त्याचबरोबर आम्हाला साथ देत आहेत. बदलापूरचा युवा आवाज श्रवण धुमाळे
आमचे समालोचक मित्र या ठिकाणी आम्हाला साथ देतील. दोघांचं कौतुक या ठिकाणी आपण पाहताय. निश्चितच फिल्डरचं कौतुक केलं जाईल. दूरवरचं अंतर कापलं, चेंडू पर्यंत पोहोचला, पकडून फेकतोय. 2 धावा इथे संघासाठी वाचवल्या आणि रनआउट मध्ये सुद्धा या ठिकाणी आपण पाहताय सहभागी होतोय. 2 धावा आणि फलंदाज होतोय धावबाद. गावदेवी म्हारळ आणि महापोली बाउंड्री चेक करायची आहे. सीमारेषेवरती ज्या वेळेला फिल्डरनं चेंडू अडवला तो व्यवस्थित अडवलाय की नाही तिसरे पंच चेक करतील. विक्रम शेलार सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत चेक करतायत. ज्या वेळेला सीमारेषेवरती फिल्डर स्ट्रगल आपण पाहिलं, चेंडूला अडवत असताना प्रचंड मेहनत त्यानं घेतली. व्यवस्थित अडवलाय की नाही हे चेक करायचंय. अडवला असेल तर 2 धावा रनआउट. अडवला जर नसेल, चुकीच्या पद्धतीनं जर अडवला असेल, सीमारेषेच्या बाहेर जर गेला असेल तर धावा मिळतील 4. पंच चेक करतायत. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह भावेश म्हात्रे सर आणि त्यांची टीम या ठिकाणी काम पाहते. ऑफिशियल कॅमेरामन भाविक, हर्ष, ज्ञानेश्वर ज्यांचं इट्स अ सेफ, चांगला अडवलाय आणि फलंदाज धावबाद. षटक मार्गस्थ आहे. 2 बॉलचा खेळ येणं बाकी. पवन शिंगे 2 चेंडू झाले. 4 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. उर्वरित 4 बॉल वरती धावा किती बनतील याकडे लक्ष लागले. टीम नानकसवाडी 33. चांगली गोलंदाजी, शॉट ऑफ गुड लेंथ. टप्प्यावरती आपण पाहिलं तर चांगलं नियंत्रण. उसळी घेत आहेत. चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातात. धावा बनवण्याची कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीयेत. टप्प्यावरती चांगल्या पद्धतीनं नियंत्रित गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतीये. षटक चालू आहे 5वं. शेवटच्या षटकातील 3 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. पवन वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी करतोय. यावेळी जागेवरनं टोलावलाय, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑफला, थोडं स्ट्रगल. चेंडू पकडतील, फेकतील. धावा येत आहेत 2 धावा येतील. स्कोरबोर्डला ऍड केल्या जातील. 35 धावा बनल्यात. एक फायटिंग टोटल या ठिकाणी जरूर बनवलं. सारमाळ संघाची गोलंदाजी ज्या पद्धतीनं झाली आहे कौतुक केलं जाईल. फक्त एक चौकार या 5 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज सुद्धा चांगल्या पद्धतीनं संघर्ष जरूर करतायत, मात्र मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलंय. शेवटचं षटक यावेळेस स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पकडलं आणि डायरेक्ट हिट. फलंदाज मैदानाच्या बाहेर, रनआउट. आहे लास्ट ओव्हर, शेवटचा बॉल. शेवटच्या एका चेंडूवरती किती धावा बनतील हा एक प्रश्नचिन्ह आहे. 35 बनल्यात. फायटिंग टोटल जरूर उभं केलंय. नानकसवाडी संघाकडे सुद्धा चांगल्या दर्जाची गोलंदाजी अटॅक पाहायला मिळतोय. सारमाळ संघाकडे चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. बॅटल तुम्हाला जरूर या मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल. पहिलाच हा सामना कांबाकर चषक 2026 रजनी क्रिकेटचा थरार. येणाऱ्या 5 रात्रीमध्ये या ठिकाणी आपण क्रिकेटचा रणसंग्राम कांबाकरांच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. पहिला सामना. शेवटचा बॉल, बॅटची कडा. इथे सुद्धा आपण पाहताय फलंदाजाला मैदान सोडावं लागेल
सुंदर षटक आलं शेवटचं पवनच्या माध्यमातून. षटक संपलंय, 5वं पूर्वार्ध संपलाय. धावफलकावरती बनल्या 35 धावा, 36चं टार्गेट. आयोजकांच्या वतीने एक महत्वाची सूचना आहे. नक्कीच कांबा गावातील, पावशेपाडा गावातील, पठारपाडा गावातील, त्यानंतर 5वा मेल गावातील, आमचे वरब गावातील आणि म्हारळ गावातील कोणी मान्यवर जर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील या कांबाकर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला आपण टॉस करूया. सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि त्यांना फाईट करेल गावदेवी म्हारळ. आदरणीय विकासजी म्हात्रे साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम दादा, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये त्यांच्या समवेत. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. स्वप्नीलदा म्हात्रे यांचा संघ आपण पाहू शकाल. सचिन या आपण टॉस साठी. थँक्यू सो मच. चला सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. गावदेवी मारळ टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस इथे आपण संपन्न करतोय. स्पर्धा आपण पाहता, स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची. अर्थातच जय कालिका माता एंटरप्राइजेस आयोजित कांबाकर चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहताय. दीपकजी मारसे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या मागचा टॉस इथे संपन्न करतोय. एका बाजूला कल्याण ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला भिवंडीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. सिकंदर स्पोर्ट्स महापोली बनाम आणि गावदेवी स्पोर्ट्स मारल या दोन टीमच्या दरम्यान केला जातो टॉस. कॉल असेल महापोली टीमचा. स्विंग द कॉइन, टेल अस अ कॉल आणि आलाय टेल. यस, टॉस म्हणजेच सिकंदर स्पोर्ट्स महापोली या टीमनं जिंकलाय. अभिनंदन कॅप्टन, टॉस जिंकलाय. महत्वाचा प्रश्न, निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. मागचं विशेष कारण? विशेष काय नाही, आमचे बॉलर चांगले आहेत म्हणून. भिवंडी विभागाला तुम्ही बिलॉंग करता. काय म्हणाल, भरपूर दूरवरचा प्रवास तुम्ही या स्पर्धेसाठी केलात. कसा राहिला प्रवास? चांगला राहिला. कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन आणि कसं वाटतं या स्पर्धेचं नियोजन? आयोजन नियम तो खूप छानच आहे. सागरदादा आम्हाला खेळाचा या दिलाय म्हणून त्यांना धन्यवाद करतो. येस, मारल टीमचा कॅप्टन. टॉस हरलाय बट मॅच मात्र अजूनही हरला नाहीये. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? टॉस जिंकलो असतो तर आम्हाला बॅटिंगच करायची होती आणि आता बॅटिंग आपल्या वाटेला आली आहे. कॅप्टन, एक महत्वाचा प्रश्न. आतापर्यंतचा 2025-2026चा हंगाम हा मनासारखा राहिलाय की मनाविरुद्ध राहिलाय? दरवर्षीप्रमाणे या वर्षीचा हंगाम आमचा नक्कीच चांगला झालेला आहे. आमच्याकडचे बॉलर, बॅट्समन खूप चांगला परफॉर्मन्स करत आहेत. आता तुमच्या अगेन्स्ट महापोली सारखा एक दिग्गज संघ, या टीमच्या अगेन्स्ट कसा स्ट्रॅटेजी, कशी रणनीती असेल? आम्ही फर्स्ट टाइमच खेळतोय महापोली सोबत. बघूया आता ग्राउंडवरती. हरकत नाही, देऊयात दोन्ही टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा आणि जाऊयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने, जिथे मॅच आपल्याला एक इंटरेस्टिंग सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ नंकासवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहता सारवाळ. जशी मॅचला सुरुवात, खेळाच्या उत्तरार्धामध्ये करवत आवाजामध्ये परिवर्तन. या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज, ठाणे जिल्ह्याचा आवाज, डोंबिवलीचा आवाज, रोशनजी संते सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच श्रवण धुमाळे यांचा आवाज आपण ऐकतोय आजच्या या रात्रीमध्ये. पहिली रात्र आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि कांबा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय योगेश शेठ बनकरी आणि ग्रामस्थ मंडळ कांबा, गावदेवी क्रिकेट संघ कांबा आणि चलो शिर्डी 11 कांबा यांच्या माध्यमातून कांबाकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजची ही पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधील हा सामना क्रमांक पहिला नक्की सुरू आहे. नानकासवाडी आणि सारमाळ या दोन टीम मध्ये एका बाजूला दिलीपजी गावंडे साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि त्यांच्या समोर सारमाळ संघ आहे. त्या संघासमोर 36 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे आणि सलामीची जोडी आपण पाहू शकाल. सारमाळ या टीमचे रणजित आणि दर्शन. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज
यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. शॉर्ट ऑन बॉल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. पहिल्या चेंडूवरती दमदार आघात, चौकार. या दरम्यान आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल कांबा गावचे समाजसेवक आदरणीय योगेशजी धेरडे साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं कांबाकर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सागरदादा बनकरी असतील, प्रवीणदादा बनकरी असतील, यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. संपूर्ण आमचं गावदेवी क्रिकेट संघ कांबा असेल, चलो शिर्डी 11 कांबा, ग्रामस्थ मंडळ कांबा, आदेश खऱ्या अर्थाने त्यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे आणि सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती, 36 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये. 36 धावांचं टार्गेट आहे. साईनाथ दादा ठाकरे, योगेश दादा पवार, निलेश दादा मसुंडे, शुभम खरकर, नेक्स्ट बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट. फलंदाज झाल्या बाद विकेटचा बदल लागतो. पहिला धक्का सारमाळ या टीमला. फलंदाज दर्शन बॅक टू द पविलियन. तिसऱ्या क्रमांकावरती दर्शन नक्कीच बाद झाला. 0 वरती 5 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का लागलेला आहे सारमाळ या टीमला. पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5-5 षटकांचे असणार आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे आणि यस बॅटची कडा फिंगर. फलंदाज झाले बाद विकेटचं बदल. दिलीप 0 वरती बाद. बॅक टू बॅक 2 धक्के लागलेत सारमाळ टीमला आणि या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे नानकसवाडी या टीमचा. मात्र गोलंदाज नितेश ऑन अ हॅट्रिक, कारण की बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत. कांबाकर चषकामधील पहिली हॅट्रिक पूर्ण होईल का?
नितेश ऑन अ हॅट्रिक. स्ट्राइक इनला बॅट्समन संकेत. हॅट्रिक बॉल. बॅटची कडा आणि कांबाकर चषकामधील ही पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज नितेश. आणि नितेशने या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलेला आहे. नानकसवाडी या टीमला जरी 36 धावा डिफेंड करायच्या असतील तरी देखील सुरुवात खूप चांगली केली होती. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर सलग 3 विकेट. विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय हा गोलंदाज नितेश. रोहित न्यू बॅट्समन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. सलग 3 विकेट गमावलेले आहेत. स्ट्राइक इनला बॅट्समन रोहित. पुन्हा एकदा पिच खेळतायत आणि डबल विकेट हॅट्रिक नोंदवलेली आहे गोलंदाज नितेशने. सलग 4 चेंडू 4 विकेट. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या नितेश साठी, कारण की कांबाकर चषकामधील ही पहिली डबल हॅट्रिक देखील आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सारमाळ या टीमची धावसंख्या आहे 4-5. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 31. स्पर्धेसाठी आहे आदरणीय विकासजी निचिते, निलेशजी निचिते, प्रवीणजी बनकरी, सागरजी बनकरी, ऋतिक मसुंडे, रुपेशजी गायकर, साईनाथ ठाकरे, योगेश पवार, योगेश मसुंडे, त्यानंतर शुभम खरकर, आदेश पावशे, पंकज भोईर, शुभम पवार, कुणाल खरकर, दर्शन शिरोशे, गौरव भोईर आणि अनिकेत इंदुलकर या सर्वांची प्रचंड मेहनत या कांबाकर चषकासाठी आहे. एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या आपण बघू शकाल 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज निलेश आहेत. निलेश या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइकिंगला बॅट्समन पवन आहेत. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप साठी 3-3 फिल्डर आलेले आहेत. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 7. 36 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. पहिला सामना आपण पाहतोय. सुपर डुपर हिट होतोय. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. सारमाळ आणि नानकसवाडी या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. मागच्या वर्षी आपण पाहिली होती स्पर्धा. खऱ्या अर्थाने धावबाची संधी आहे आणि पाहावं लागेल काय घडलेलं आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि आपण चेक करूया. ऍक्शन रिप्ले. SOUT फलंदाज झाल्या बाद विकेटचं बटन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये.
नक्कीच थँक्यू सो मच. मागच्या वर्षी डे स्पर्धा आपण पाहिली आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ गावदेवी कांबा संघ होता. मागच्या वर्षी चलो शिर्डी 11 कांबा या नावाने ती स्पर्धा आयोजित केली होती आणि या वर्षी जय कालिका माता एंटरप्राइजेस या नावाने आपण कांबाकर चषक नाईट मध्ये पाहतोय. योगेश शेठ बनकरी यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडला आणि त्यानंतर राईज झाला. बॅट्समॅनला पूर्णपणे सरप्राईज केल्या चेंडूवरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय सारमाळ या टीमला. ज्या अनुषंगाने सुरुवात केली होती, इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर सलग 4 विकेट देखील गमावले. आतापर्यंत अर्धा संघ तंबूमध्ये परतलेला आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये. पुल करतायत. फिल्डर आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळणार आहे चेंडूवरती. ऑन द स्टंप फेकी, ऍक्युरेट फेकी डीप मधून. चांगली फिल्डिंग. डीप मध्ये फिल्डर होते गीतेश. मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. अंतिम चेंडू आणि सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 9 धावा धावफलकावरती आहेत. 36 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. अजूनही 27 धावांची गरज आहे. समीकरण कठीण होत चाललेलं आहे कारण की गोलंदाजी ही चांगली होते. नानकासवाडी या टीमच्या माध्यमातून आतापर्यंत अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. बॅकफुटला गेले आणि ड्राईव्ह करतायत. खऱ्या अर्थाने लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये 10. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. बनवायच्या धावा या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये 36. चला, जे प्रेक्षक आतमध्ये बसलेले आहेत पडद्याच्या आतमध्ये, त्यांना विनंती असेल बाहेर बसायचं आपण आणि पडद्यावरती कोणी बसू नका. नक्कीच महापोलीसचे खेळाडू आहेत आय थिंक. चला पाठीमागे बसा आपण. थँक्यू सो मच. चेंडू शिल्लक 18 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. इथून मध्ये गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. जरी 5 फलंदाज बाद झाले असतील तरी देखील इथून एक चांगला खेळ करावा लागेल. सारमाळ संघ या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, परंतु या पहिल्याच मॅच मध्ये थोडासा का होईना बॅकफुट वरती आलेला आहे कारण की त्यांचे महत्वाचे 5 फलंदाज त्यांनी खूप लवकर गमावलेले आहेत. कल्याण ग्रामीण मधील पहिली ही नाईट स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने योगेश शेठ बनकरी यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की कल्याण ग्रामीणचं क्रिकेट कसं डेव्हलप होईल हा प्रयत्न त्यांचा नेहमीच राहिलेला आहे. त्यामुळेच कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ते उपाध्यक्ष देखील आहेत आणि कल्याण ग्रामीणचे ते खऱ्या अर्थाने सुप्रसिद्ध उद्योजक देखील आहेत. ऑन साइडला खेळत आहेत. घोषांकी क्षेत्र आहे, डिक्लेअर झोन आहे, तिथे हा चेंडू जातोय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 11. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. आमचे समवेत पिंट्या जोशी सर आहेत, नामवंत गुणलेखक, नामवंत समालोचक देखील आहेत आणि नामवंत खेळाडू देखील आहेत. उद्या आय थिंक इन ऍक्शन मध्ये असतील. 40+ चे एकूण 4 संघ आपण उद्या पाहणार आहोत. लीग फॉर्मॅट फुल करण्याचा प्रयत्न. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळ आणि चेंडू थोडासा उशिराने आलेला आहे. अपील करण्याचा प्रयत्न होता आणि अपीलला फेटाळले पंचांनी. डॉट बॉल. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप चांगलं हे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. नक्कीच
भावेश म्हात्रे, हर्ष, त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर आणि भाविक हे 3 ऑफिशियल कॅमेरामन देखील आहेत ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह. स्ट्रायकिंगला बॅट्समन अतुल. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे, मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. खराब फिल्डिंग, एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन लागतो. अजून एक धक्का. अतुल बॅक टू द पवेलियन. 6वा विकेट गमावलेला आहे सारमाळ या टीमने. या संपूर्ण कल्याण ग्रामीण मध्ये असे नामवंत उद्योजक आणि जय कालिका माता एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय छगन शेठ बनकरी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सहा बाद 12 ही धावसंख्या आहे सारमाळ या टीमची. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. सुदीप अंबवणे सर आहेत. आय थिंक सुदीप सर चेंडू पुढे पकडलाय का? यस, तेच म्हणणं आहे. त्यामुळे त्या गोष्टीसाठी रिव्ह्यू नाहीये बघा. रनआउट आणि बिमार साठी फक्त रिव्ह्यू आहे, त्या गोष्टीसाठी रिव्ह्यू नाहीये. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल, कारण की जेपी पॅनलचे हे नामवंत पंच आहेत. कोणत्याही टीम वरती कोणताही अन्याय होणार नाहीये याची काळजी आयोजकांनी घेतलेली आहे आणि महाराष्ट्रातील नामवंत पंचांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थाने नक्कीच विक्रम शेलार सर जे तिसरे पंच आहेत, सुदीप अंबवणे सर जे स्क्वेअर लेगचे पंच आहेत आणि साजिद खान सर जे मेन पंच आहेत, हे एकूण 3 ऑफिशियल पंच. फ्रीट आहे, क्रॉस बॅट स्ट्रोक, गॅप मधून चेंडू चाललाय डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच फेकी थोडीशी खराब झालेली आहे, परंतु बॅकअप चांगला आहे आणि धावबाची संधी. विकेटचं बदन, तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय आणि ही महत्वाची विकेट मिळवलेली आहे. फलंदाज झाले बाद विकेटचं बदन लागतो. अजून एक धक्का सारमाळ या टीमला. फलंदाज अक्षय बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय संतोष शेठ ठाकरे साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कांबाकर चषकामध्ये. नेक्स्ट मॅच असेल सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि गावदेवी महाराळ या 2 टीम मध्ये. सिकंदर स्पोर्ट्स महापोली या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर खेळतायत. आला ह्या डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये सारमाळ या टीम वरती. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केलेले आहेत. पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल
आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 22. वळूया आपण व्यासपीठावरती. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय योगेश शेठ बनकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण महारळगावचे उद्योजक विकासजी म्हात्रे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. नक्कीच विकासजी म्हात्रे साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर दत्ता केने साहेब देखील उपस्थित आहेत आणि दत्ता केने साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. पुन्हा एकदा नक्कीच योगेश शेठ बनकरी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण दत्ता केने साहेबांचा इथे सन्मान करूया. कल्याण ग्रामीण मध्ये प्रथमच आपण पाहतोय नाईट स्पर्धेचं आयोजन जय कालिका माता एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून हे कांबाकर चषक आणि जय कालिका माता एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नक्कीच आदरणीय छगन शेठ बनकरी साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. 10-11 सरकार म्हणून त्यांची ओळख आहे. प्रत्येक गाडीवरती 10-11 हा त्यांचा गाडी क्रमांक. खऱ्याने त्यांचा वाढदिवस असतो 10 नोव्हेंबरला आणि त्यामुळे 10-11 प्रत्येक गाडीवरती हा त्यांचा गाडी क्रमांक आहे म्हणून त्यांची ओळख आहे 10-11 सरकार. आणि त्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये कारण की नक्कीच त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा सुरू आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल आणि योगेश शेठ बनकरी साहेबांचे मोठे बंधू संतोष सुरोशे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. वेलकम स्वागत आहे दादा. या आपण एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि खऱ्या अर्थाने अन्नदाते म्हणून त्यांची ओळख आहे कारण की कांबा प्रीमियर लीग मध्ये आपण नेहमीच पाहत असतो. त्यानंतर गोरक्षक आमचे मयूर शिरोशे यांची देखील प्रचंड मेहनत आहे. इंस्टाग्राम वरती तुम्ही नक्कीच जाल. मयूर यांचं इंस्टा पेज आहे. अनेक फॉलोवर्स आहेत. अनेक चांगलं कार्य आपल्या गोमातांचं रक्षण करणं हे ते नेहमीच जाणतात आणि त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य देखील केली जातात. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र दिलीप गावंडे साहेबांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे कारण की जेव्हा पहिली इनिंग झाली होती तेव्हा थोडेसे ते टेन्शन मध्ये होते कारण की 35 धाव बनवल्या होत्या परंतु त्यानंतर केलेली गोलंदाजी नक्कीच अप्रतिम राहिलेली आहे. पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावरती निर्माण केलेलं आहे कारण की दिलीपजी नक्कीच गावंडे साहेबांचा हा संघ आहे. पुरस्कर्ते आहेत या नानकसवाडी या टीमचे. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. नक्कीच कपिल आहेत गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 14. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये. दीपक दादा मारसे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे कारण की एक दानशूर व्यक्तिमत्व. समालोचकांवरती नेहमीच योगेश शेठ त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा देखील संपन्न केला या स्पर्धेचा. अनेक मान्यवर उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते. राजेश वालिंबे साहेब खऱ्या अर्थाने समोरून गॅलरी मधून या सामन्याचा आनंद घेत आहेत. सॉफ्ट हँड खेळतायत. फक्त दिशा दिली आहे. एकदा मिळते चेंडूवरती आणि स्ट्राईक आता मात्र रणजित स्वतःकडे ठेवतोय. ज्या रणजितने पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता तो रणजित अजूनही खेळपट्टीवरती आहे त्यामुळे रणजित कडून संघाला अपेक्षा आहे जोपर्यंत रणजित असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत कारण की रणजित मध्ये ती क्षमता आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की सारमाळ संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलेला आहे. क्या बात आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल
आपल्या व्यासपीठावरती दानशूर व्यक्तिमत्व छगनशेठ बनकरी साहेबांचं आगमन झालं आणि छगनशेठ बनकरी साहेबांनी आल्या आपला एटीएम ऑन केलेला आहे. बँका बंद आहेत परंतु एटीएम सुरू आहेत आणि छगनशेठ बनकरी यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आणि षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. ही सुवर्ण संधी सारमाळ या टीमला आहे. क्या बात आहे. आणि पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार येतोय. फलंदाज रणजितच्या बॅट मधून. मी आधीच म्हटलं होतं जोपर्यंत रणजित असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. आणि खऱ्या अर्थाने आमचे मान्यवर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक छगनशेठ बनकरी साहेबांनी जे पारितोषिक लावलं त्यांचा एकच हेतू होता की खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचा आणि लगेचच त्या संधीचं सोनं केलं फलंदाज रणजितने. आणि या षटकाराने खऱ्या अर्थाने विजयाच्या आशा देखील पल्लवित झालेल्या आहेत कारण की 7 चेंडू शिल्लक 15 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील सारमाळ टीमला. रणजित ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. फिल्डर थोडीशी दूर आणि अप्रतिम कार्बन कमाल कॅच पकडली आहे. कॅच ऑफ द नाईट स्पेक्टॅक्युलर हा झेल पकडलेला आहे गीतेशने. हर्षल आणि नवीन गोलंदाज आहेत गीतेश. ज्या गीतेशने अप्रतिम झेल पकडलाय. ऑन साइडला खेळत आहेत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग तेवढीच चांगली फेकी मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. चेंडू शिल्लक 5 धाव बनवायचे 14 या मॅच मध्ये. मी नानकासवाडी या टीमचं विशेष कौतुक करेन ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केलेली आहे या मॅच मध्ये. या पुढच्या सामन्यामध्ये 2 नामवंत संघ ऍक्शन मध्ये असतील. गावदेवी महाराळ आणि त्यांना फाईट करेल सिकंदर स्पोर्ट्स महापोली. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफ द डीप मध्ये फिल्डर आहेत. खराब फिल्डिंग आणि त्याचा फायदा घेतलेला आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 24 धावा. चेंडू शिल्लक 4 धाव बनवायच्या त्या मॅच मध्ये 12. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. काटेकी टक्कर या 2 टीम मध्ये. 4 चेंडू 12 ची गरज. हाफ ट्रॅकर पुल करतायत आणि चेंडूला केलाय गोल सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज हर्षल जो 10व्या क्रमांकावरती आलाय आणि त्याने हा चौकार लगावलेला आहे आणि या सामन्याचं समीकरण बदललेलं आहे. 3 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पहिला सामना कांबाकर चषकामधील सुपर डुपर हिट होतोय. आज खऱ्या अर्थाने 10 नक्कीच ओपन ग्रामीणचे संघ आहेत. उद्या 4 40+ चे संघ आणि त्यानंतर कल्याण ग्रामीणचे एकूण 30 संघ. 5 नाईट या स्पर्धेचं आयोजन आहे आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ आणि आमचे सर्वांचे लाडके आणि जय कालिका माता एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर
आदरणीय छगन शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून आणि योगेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. पुन्हा एकदा फंबल झाले क्षेत्ररक्षक, थोडीशी घाई केली चेंडू उचलण्यासाठी आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक 2 धावा बनवायचे 6 या मॅच मध्ये. काटेकी टक्कर, बिग फाईट सामना या दोन संघांमध्ये. प्रेक्षकांचा पैसा वसूल हा सामना आपण पाहतोय आणि जर षटकार मारून सामना जिंकून दिला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. छगन शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून ही नामी संधी आहे. चेंडू शिल्लक 2 धाव बनवायचे 6 या मॅच मध्ये. दोन्ही संघांना शुभेच्छा. मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद, विकेटचं बटन लागतोय. अजून एक धक्का, 9वा फलंदाज होतोय बाद आणि आता मात्र एक चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी गोल्डन षटकार मारावा लागेल. 6 धावांची गरज. सामना कोणी जिंकू दे, हा विजय आहे क्रिकेटचा आणि हा विजय आहे कांबाकर चषकाचा. कारण की कांबाकर चषकाचा पहिलाच सामना सुपर डुपर हिट. दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू 6ची गरज या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन भूषण, भूषणकडे संधी आहे हिरो होण्याची आणि संधी आहे गोलंदाज गीतेश कडे देखील. एक चेंडू 6ची गरज या मॅच मध्ये. आणि अंतिम चेंडू वरती खऱ्या अर्थाने धाव घेतली नाहीये आणि अंतिम चेंडूला डॉट. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजे दिलीपजी गावंडे पुरस्कृत नानकासवाडी या टीमने पहिला विजय मिळवलेला आहे.